सिंदखेड गावाला पुराचा फटका किती मोठ्या प्रमाणात पडलाय याचं दृश्य दाखवण्यासाठी देखील धाडस लागणार आहे, कारण पूर्ण गाव पाण्यात बुडालेलं आहे। आम्हाला देखील त्या ठिकाणी जाता येत नाहीये। प्रशासनाची बोट असेल किंवा इतर साहित्य असेल तरच पोहोचता येत आहे। सिंदखेडच्या 1 किलोमीटर अगोदर म्हणजे हे कंदले नामक एका कंदले वस्ती यांचं घर आहे। दादा कोणाचं घर आहे? कंदले वस्ती, कुमार कंदले वस्ती। तुमचं काय? हां, पवन कंदले आहे माझं। काय कधी बुडालं घर पाण्यात? हे परवा एक 3-4 दिवसाखाली एक हे आलतं, पूर आलतं, त्यावेळी अर्धा घरात पाणी होतं। हां, कमरे एवढं पाणी होतं आतमध्ये। मग धान्य एक 5-6 पोती धान्य भिजलं आणि हे दोन्ही डबे हे झाले ते पाण्यात। हां, धान्याचे डबे आहेत ते। मग आमचं मंडपचं सुद्धा काम आहे, व्यवसाय आहे, ते सुद्धा पूर्ण असं पाण्यात गेलेलं आहे। खुर्च्या म्हणा, साऊंड म्हणा, आपलं कापडं सगळं पाण्यात बुडालेलं आहे। असं एवढं नुकसान 8 दिवसापासून घर पाण्यात। हां, 8 दिवसापासून घर सगळं धान्य भिजलं? हां, सगळं भिजलं। जनावर वगैरे? जनावर आपण बाहेर काढलेलं होतं। किती लोक आहेत घरात? घरात आम्ही 4 जण आहे। मग आता घरातलं धान्य भिजलंय आणि तुमचं शेत आहे ते बाजूचं? हां, हे सगळं आपलं शेत आहे। शेतात देखील पाणी? हां, शेतात देखील। कसं आलं पाणी? म्हणजे सुरुवातीला कसं कळालं तुम्हाला पाणी येत असलं? सुरुवातीला पाणी अगोदर काय इथंपर्यंत पाणी आलं नव्हतं। हे ह्यावेळीच पाणी एवढं वाढीव आलेलं आहे। मग अगोदर काय पाणी असं इथेपर्यंत येईल असं काय खात्री नव्हते। कपडे बिपडे सगळे भिजलेलं आहे। आता तुम्ही कुठे आहे? म्हणजे स्थलांतर? हाय आयरवाडीला। आहेरवाडी हां शाळेत आहे? हां, शाळेत। म्हणजे हे बघा किती विदारक स्थिती आहे। आणि ॲक्च्युली काय म्हणजे सिंदखेड गावामध्ये किंवा ज्या ठिकाणी पूर आलेला आहे त्या ठिकाणी गावकऱ्यांची काय व्यथा आहे, शेतकऱ्यांची काय व्यथा आहे, हे शहरात असलेल्या नागरिकांनी लक्षात घ्यायला पाहिजे। कारण आपण शहरात राहतो, आयुष्य आरामची जिंदगी अनेक जण जगत असतात, मात्र जगाचा पोशिंदा म्हणून ज्याला ओळखलं जातं तो शेतकरी, तो गावकरी कुठल्या परिस्थितीत आहेत हे तुम्ही हे चित्र बघा। पूर्ण घर 8 दिवसापासून या ठिकाणी पाण्यात आहे। घरातील धान्य असतील, कपडे असतील, जनावरांना देखील दुसरीकडं नेण्याची वेळ आलेला आहे। धान्य सगळे भिजलेलं आहे आणि मोठं कधीही न भरून येणारं नुकसान सिंदखेडमधील या पूरग्रस्त गावकऱ्यांचं झालेलं आहे। ऐन दसरा दिवाळी हा मोठा सण आलेला असताना पुरामुळं शेतकऱ्यांचं, गावकऱ्यांचं कंबरडं या ठिकाणी मोडलेलं आहे। संसार उद्ध्वस्त झालेला आहे। शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे, मात्र शासन फक्त आश्वासनापलीकडं काहीच करत नाही आहे। मदत मिळाली पाहिजे, काय मिळाली पाहिजे मदत। खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे, मदत सरकारकडनं पाहिजे। एकरी म्हणजे हेक्टरी 10,000 5,000 मदत काय अशी ना मदत, परंतु जरा आता सण आलेले दसरा दिवाळी, आता असं सगळं सणासमोर उद्ध्वस्त झालेला परिस्थिती। हे तुम्ही हे घरचेच आहे का? इकडे हे बघा, हे म्हणजे अक्षरशः म्हणजे हे बघा काय म्हणजे सरकार फक्त आश्वासन देत आहे का काय मदत मिळते? सरकार आश्वासन देतं आहे। सरकारला एवढंच विनंती आहे जेणेकरून शेतकऱ्यांना भरघोस असं 50,000च्या वर हेक्टरी मदत मिळावी, अशी आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या ह्याच्यानं हे करतो। फक्त म्हणजे मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले आणि गेले? हां, ते काय आपल्या सोलापुरात हे नाही, ते इकडे माडा ते तिकडंच हे केले। आपल्या दक्षिण आणि उत्तरला तेवढं काय हे केले नाही आहेत त्यांनी जास्त। हे मदत करून आपल्याला शेतकऱ्यांना पुन्हा एकदा उभा करावं बांधावर, असं मी हां, दसरा दिवाळी जवळ आली आहे, तेवढ्या लवकरात लवकर जसं मदत हे होईल सर्व शेतकऱ्यांच्या एवढेच अपेक्षा आहे, जास्तीत जास्त मदत करावी, पुन्हा शेतकरी बांधावर उभा राहावं असं शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। शेतकरी पुन्हा ताकदीनं आपल्या बांधावर उभं राहावं एवढी अपेक्षा या शेतकऱ्यांची आहे। आणि खरं म्हटलं तर संपूर्ण घर या ठिकाणी पुरामध्ये वाहून गेल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। आणि हा कंदले वस्तीतील हा दृश्य आहे सिंदखेडच्या या गावातील। शासनानं आश्वासन न देता प्रत्यक्ष मदत करावी आणि शेतकऱ्यांचं कधीही भरून येणारं नुकसान या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। झहूर सैयदसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सिंदखेड।